एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक खून प्रकरणाचा उलगडा झाला आहे. पतीचा खून करून त्याला अपघाताचे स्वरूप देण्याचा कथित प्रयत्न करण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. या प्रकरणात मृतकाच्या पत्नीच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली असून या थरारक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 15 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विद्युत खांबाजवळ सुधीर महेंद्र प्रसाद द्विवेदी यांचा मृतदेह आढळून आला. सुरुवातीला हा अपघात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता, मात्र पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत या घटनेमागील धक्कादायक सत्य उघड केलेत. पोलिसांच्या तपासानुसार मृतक सुधीर द्विवेदी यांच्या पत्नी पूजा सुधीर द्विवेदी हिचे आशिष कुमार नरेश कुमार अग्निहोत्री यांच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचे समोर आलेत. या संबंधातून दोघांनी संगनमत करून सुधीर यांचा खून केल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या माहितीनुसार सुधीर यांना दारू पाजल्यानंतर लोखंडी रॉडने त्यांच्या कपाळावर वार करण्यात आला. त्यानंतर ओढणीच्या साहाय्याने नाक आणि तोंड दाबून त्यांचा जीव घेतल्याचा आरोप आहे. खून केल्यानंतर मृतदेह विद्युत खांबाजवळ टाकून ही घटना अपघात असल्याचा बनाव रचण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आलेत. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी आशिष कुमार नरेश कुमार अग्निहोत्री याला अटक केली आहे. या संपूर्ण प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच खुनामागील नेमका घटनाक्रम काय होता याचा पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. अपघाताचा बनाव रचून खुनाचा गुन्हा लपवण्याचा प्रयत्न झाल्याचा पोलिसांचा संशय आहे. मात्र तपासातून या प्रकरणाचा उलगडा झाला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. आता पुढील तपासात या प्रकरणातील आणखी धक्कादायक बाबी समोर येतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.